आज फादर्स डेच्या दिवशी मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे पालकांना, की तुम्ही तुमच्या मुलाला स्वावलंबी बनवताय की तुमच्यावरती डिपेंड परावलंबी बनवताय. परावलंबी बनवला तर आयुष्यभर तुमच्या आधाराशिवाय ते जगू शकत नाही. तुमचा आधार घेतल्याशिवाय काहीच त्याला करता येत नाही. आणि आपली अशी समज असतो, जे मी भोगलंय ते माझ्या मुलांनी भोगू नये. हे पालकांचं साफ चुकीचं आहे. त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे, पडू देत, पडल्यानंतर उठू देत, त्यांचं त्यांनी धडपडू देत. त्यांना जे करायचं आहे, जे हवं आहे ते स्वतः करू देत. त्यावेळी ज्यावेळी त्यांच्यावरती जबाबदारी पडेल त्यावेळी त्यांना पण कळेल त्यातून कसं बाहेर निघायचं. जर तुम्ही त्यांच्या आयुष्यात पूर्ण जन्मल्यापासून ते लग्न होईपर्यंत, लग्नानंतर त्यांच्या मुलांचं सगळं जर करत राहिला तर त्यांना ते सगळं आयतं दिला. जर त्यांना हे सगळं बिना मागता इथं मिळालं, बिना कष्टाचं मिळालं, तर पुढचं आयुष्य त्यांचं खूप खडतर जाईल. त्यांना खूप सोसावं लागेल, हे लक्षात घ्या. कारण आपण त्यांना ते कुठल्याच संकटाला सामोरं जाऊ शकत नाहीत, असं आपण त्यांना एक बिना आधाराचं बनवून टाकतो. कारण आधाराशिवाय ते मूल जगू शकणार नाही, तुमचं खात्रीनं सांगते. त्यापेक्षा आपण समजा आपण टिफिन दिला मुलाला. टिफिन किती दिवस पुरेल? 1 दिवस पुरेल, 2 दिवस पुरेल, 4 दिवस पुरेल. तेच जर तुम्ही त्यांना जेवण बनवून खायला शिकवलं तर ते आयुष्यभर पुरेल ज्ञान. असं ज्ञान द्या की जे त्यांना आयुष्यभर पुरेल. 4 दिवसासाठीचं ज्ञान अजिबात त्यांना देऊ नका. 4 दिवसानंतर त्याची फरफट होईल. त्यामुळं आजकालच्या पिढीला आपण हे शिकवायला हवं की तात्पुरतं ज्ञान उपयोगाचं नाही. जे कष्ट घ्यायचे आहेत ते तुम्हाला स्वतःला घ्यायचे आहेत. चालू देत, पडू देत, धडपडू देत, त्यांचं त्यांना उठू दे आणि परत त्यांना चालू दे. तर आजच्या फादर्स डेच्या दिवशी मला सगळ्या वडिलांना एक संदेश द्यायचा आहे की तुमच्या मुलाला तुम्ही शिक्षण द्या, पण योग्य शिक्षण द्या. ते शिक्षण दुसऱ्यावरती डिपेंड राहण्याचं नको. महागड्या वस्तू दिल्या, गिफ्ट्स दिल्या, मुलं खुश होतात. तो आनंद तात्पुरता असतो. महागडी वस्तू किती दिवस टिकणार असते? वर्षानुवर्ष टिकत नसते. त्यापेक्षा त्यांना भावनिक जवळीक असते ती शिकवा. नात्यांचं नातेबंध कसे जपावेत ते शिकवा. घरात कुटुंबात कसं वागावं ते शिकवा. आजकालच्या मोबाईलच्या युगात हे धडे देणे मुलांना खूप गरजेचं आहे. कारण आपण जे भोगले ते मुलांना नको असं म्हणून आपण त्यांना आपल्यावरती डिपेंड ठेवतो. तर हे साफ चुकीचं आहे. तुमच्या मुलाला तुम्ही योग्य शिक्षण द्या. आज फादर्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ कसे वाटले आणि हा संदेश तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायला पण अजिबात विसरू नका.